मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर। चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर। संपर्क 9765 आगामी 31 डिसेंबरच्या अनुषंगाने नवी मुंबई पोलिसांनी ड्रग्ज विरोधातील मोहीम अजूनच तीव्र केली आहे। गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार शिराढोण येथे सापळा रचत एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या इसमास अटक करण्यात आली आहे व त्याच्या इतर 5 साथीदारांचा देखील शोध घेऊन अटक करण्यात आली आहे। या प्रकरणी अधिक तपास केला असता रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात एका बंद कंपनीत आणि एका फार्म हाऊसमध्ये ड्रग्ज बनवून त्याची विक्री हे आरोपी करत असल्याची माहिती मिळाली आहे। तर कंपनी आणि फार्म हाऊसवर छापा टाकत अंमली पदार्थ बनवण्याकरिता आवश्यक असणारे साहित्य हे 330 लिटर केमिकल्स आणि 25 किलोग्राम पावडर जप्त करून कंपनी व फार्म हाऊस देखील सील करण्यात आली, अशी माहिती गुन्हे शाखा पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी दिली। ड्रग फ्री नवी मुंबई हे जे आपलं अभियान नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रामध्ये सुरू आहे, याचाच एक भाग म्हणून 3/12/2023 रोजी एक व्यक्ती हा त्याच्या ताब्यातलं एमडी हे जे नार्कोटिक सबस्टन्स आहे हे विकायला पनवेल या ठिकाणी येणार असल्याची माहिती आमच्या नार्कोटिक सेलचे पीआय नीरज चौधरी यांना मिळाली। त्यावरनं जेव्हा त्यांनी सापळा लावून कारवाई केली, त्याच्यामध्ये त्या व्यक्तीकडे त्यांना साधारणतः 6,10,900 रुपये किमतीचा 61.9 ग्राम वजनाचा मेफॅड्रॉन हा अंमली पदार्थ मिळाला, ज्याचा गुन्हा जो आहे तो पनवेल शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल करण्यात आला। त्यानंतर पुढे तपासामध्ये त्यांच्या असं लक्षात आलं की ही जी चेन आहे ती बदलापूर जिल्हा ठाणे व खालापूर खोपोली जिल्हा रायगड या ठिकाणपर्यंत जाते। खोपोली या ठिकाणची एक पेंटची जुनी कंपनी आहे, जी कंपनी बंद पडलेली होती, त्या कंपनीसोबत रेंट ॲग्रीमेंट एका आरोपीने केला आणि त्या ठिकाणी तो पेंट बनवणार आहे असं कारण सांगून कच्च्या मालापासून एमडी तयार करण्याचा कारखाना त्या ठिकाणी त्यांनी टाकला। त्या कारखान्यावरती नार्कोटिक सेल नवी मुंबई पोलिसांनी रेड केली। तिथून पुढची लिंक लागली खालापूर येथे एक फार्म हाऊस आहे, तो फार्म हाऊस सुद्धा आरोपींनी रेंटवरती घेतला होता। त्या ठिकाणी सुद्धा त्यांचं एमडी हे नार्कोटिक सबस्टन्स बनवण्याचं काम सुरू होतं, त्या ठिकाणी सुद्धा आपण रेड केली। तर असं कच्चं साहित्य जे आहे ते 300 लिटर केमिकल आणि 25 किलोग्राम पावडर असा साधारणतः 4,45 लाख रुपये किमतीचा कच्चा माल आणि एकूण तयार केलेलं फायनल प्रॉडक्ट एमडी 5,39,60,000 रुपये, 5 किलो 396 ग्रॅम वजनाचा एमडी पदार्थ, एवढा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे। याच्यामध्ये एकूण 6 आरोपींना अटक केलेली आहे। अटक केलेले सर्व आरोपी जे आहे ते फक्त 12वी पर्यंत क्वालिफाय आहे। त्यांनी कधी ते जेलमध्ये होते कुठल्या NDPSच्या गुन्ह्यामध्ये, तिथनं कधी इतर आरोपींच्या संपर्कात येऊन, कधी ऑनलाईन काही सेशन त्यांनी बघून एमडी नक्की बनतं कसं याचं ट्रेनिंग घेतलं। एक आरोपी जो आहे तो रेंट ॲग्रीमेंट करायचा, दुसरा आरोपी जो आहे तो त्याला कच्चा माल आणून द्यायचा, तिसरा आरोपी त्या कच्च्या मालापासून एमडीचा माल तयार करायचा, चौथा आरोपी तयार झालेला माल हा बाजारामध्ये पोचवायचा, 5वा आरोपी तो पोचवलेला माल पुढे डिस्ट्रीब्यूट करायचा आणि 6वा आरोपी जो आहे तो कच्चा माल प्रोव्हाइड करणारा वेंडर होता। असे हे टोटल 6 आरोपी आहे, यांची मिळून चेन आहे। यामध्ये आणखी काही लोक सहभागी आहेत का किंवा अशा प्रकारचे कारखाने त्यांनी आणखी कुठे टाकलेले आहेत का याचा आपण शोध घेतोय। नागरिकांना मी असं आवाहन करतो की त्यांच्या परिसरात कुठेही नार्कोटिक सबस्टन्स जर विकण्याचा काही प्रसंग किंवा काही त्यांना निदर्शनास येत असेल तर त्यांनी इमिजिएटली नवी मुंबई पोलिसांना 112 वरती कॉन्टॅक्ट करून कळवावं। पालकांना जर त्यांच्या मुलाच्या बिहेवियरमध्ये काही चेंजेस दिसत असतील, मुलगा एकटा राहतो, रूमच्या बाहेर निघत नाही, चिडचिड करतो, डोळ्याच्या खाली ब्लॅक सर्कल्स दिसत आहेत, संगत चुकलेली आहे, असे काही जर सिम्पटम्स ऑब्जेक्शनेबल दिसत असतील त्यांनी सुद्धा आमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवावी। आपल्या आजूबाजूला जर बंद पडलेला फ्लॅट असेल किंवा कुठला कारखाना असेल, त्या ठिकाणी काही ॲक्टिव्हिटी कोणाची दिसत असेल तर त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवावं व त्याची सुद्धा माहिती जी आहे ती नवी मुंबई क्राईम ब्रांचला द्यावी। आम्ही येऊन ताबडतोब त्याची शहानिशा करू आणि ड्रग्ज फ्री नवी मुंबई हे जे आमचं अभियान आहे हे आम्ही यशस्वीरित्या राबवू।